एखादं मॅटर घडलं की त्यामध्ये जर एक महत्वाची चौकशी होते किंवा एखाद्या प्रकरणामध्ये त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वारंवार एका डिपार्टमेंटची मागणी होते की या प्रकरणाची चौकशी CID मार्फत व्हावी. हे सर्वांना माहिती आहे. आज टीव्ही मध्ये बघा एक मालिका आहे CID प्रद्युम्नची आणि दया दया दार तोड दो. तो दया ते एक अट्रॅक्टिव्ह कॅरेक्टर आणि ते अट्रॅक्टिव्ह ते पद आणि ती नोकरी म्हणजेच CID. आता CID म्हणजे काय? CID म्हणजे गुन्हे अन्वेषण विभाग CID. आता या CIDची स्थापना झालेली आहे ते म्हणजे 1905 ला 26/10/1905 रोजी प्रथमतः एक आधुनिक CIDची स्थापना झालेली आहे आणि त्यापूर्वी झाली होती 1902 ला. पण आता महाराष्ट्रामधील जे CID आहे ते CID हे याचं मुख्यालय पुण्यामध्ये स्थित आहे आणि त्याचा कार्यभार हा पुण्यातून चालतो. आता या CID मध्ये नोकरी करण्यासाठी शिपाई पदावरती कशी भरती असते, भरती कुठं असते, भरती कशी द्यायची किंवा CID मध्ये नोकरी कशी मिळवायची एक शिपाई म्हणून. त्यामध्ये शिपाई पद पण असतं, शिपाई हवालदार, ASI, PSI, API, PI. तिथे सेम रँकिंग पोलीसच्या असतात CID मध्ये. फक्त वायरलेस पोलीसच्या रँकिंग ह्या वेगळ्या असतात, म्हणजे अनेकरीत्या रँकिंग वेगळ्या असतात. आता ह्या CIDची भरती कशी होते, CIDची भरती करतो कोण? 12वी नंतरची ही भरती असणारी भरती ते 12वी नंतर होते. आता आपण ह्याच्या स्टेप बाय स्टेप पद्धती बघूया, पात्रता बघूया, अटी बघूया, काम बघूया. बघा, प्रथमतः काम समजून घ्या. CIDचं काम काय? CIDचं काम आहे सरकारने व DGPने दिलेले खटले, शोध प्रकरणे आणि जे तपास यांचा तपास करणं आणि तपास करून अहवाल हा सादर करणं. आता बघा, उदाहरणार्थ मसाजोग या ठिकाणी जे प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये वारंवार मागणी होती की SIT लावा, CID लावा. आता ते प्रकरण हे दिले CID ला आणि त्या प्रकरणाची चौकशी किंवा पुढील कार्यवाही तपास असेल हे पूर्ण CID करत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की CID ला गणवेश कुठला असतो, कारण तुम्ही आतापर्यंत CID ला वरती कधी बघितलं नाही. पण असा विशिष्ट असा गणवेश हा CID ला नाही. ठीक आहे. आता जो CID कॉन्स्टेबल आहे, गुन्हे अन्वेषण विभागाचा जे कॉन्स्टेबल आहे, तो कॉन्स्टेबल बनतो कसा? याची भरती ही 2 ठिकाणी होते, महाराष्ट्र आणि स्टेटला. UPSC आणि MPSC अंतर्गत जे अधिकारी वर्ग आहे त्याची निवडणूक तिथनं होते. आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर शिपाई म्हणून लागायचं असेल तर अटी काय आहेत बघा, पात्रता समजून घ्या. 12वी पास वरती तुम्ही कॉन्स्टेबल म्हणून तुम्ही लागू शकता. पण महत्वाची गोष्ट समजून घ्या, तुम्ही 12वी पास आहे पण तुम्ही महाराष्ट्र पोलीस मध्ये राहायला पाहिजे. म्हणजे CID साठी कुठं वेगळी अशी भरती होत नाही, एक असं अलग कुठलं डिपार्टमेंट नाही. हे CID डिपार्टमेंट हे पोलीसला संलग्न आहे आणि तुम्हाला प्रथमतः पोलीस मध्ये लागावं लागेल. जसं QRT फोर्स 1 आहे, त्यानंतर LCB आहे, ACB आहे, त्यानंतर हे CID आहे. हे सगळ्या साइड ब्रँच आहेत. या सर्व साइड ब्रँच ह्या त्या म्हणजे पोलीसच्या आहेत. ज्या वेळेस तुम्ही पोलीस शिपाई म्हणून लागता त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 2 ते 3 वर्ष नोकरी केलीत पोलीस डिपार्टमेंटला, त्यानंतर तुम्ही पात्र असतात CID मध्ये जाण्यासाठी. तुम्हाला एवढं समजलं? बघा, आता 2 ते 3 वर्ष तुम्हाला नोकरी करावी लागते आणि तुमचं वय हे 20 पासून 27 वर्षापर्यंत पाहिजे. 28-29 वर्ष चालणार नाही, 19 वर्ष चालणार नाही. तुमचं वय हे 20च्या पुढे आणि 27च्या मध्ये तुमचं वय असायला पाहिजे तुम्हाला CID मध्ये जायचं असेल तर. आता ह्या वयाच्या गोष्टी आहेत ते वेळोवेळी काय शासन निर्णय येतात त्यावरती अवलंबून असतात. बघा, आता पोलीस शिपाईवर तुम्ही 3 वर्ष नोकरी केली, 2 ते 3 वर्ष, तुम्हाला एक तिथे एक्झाम द्यावी लागते. ते एक्झाम आहे क्रिमिनॉलॉजी. क्रिमिनॉलॉजी म्हणजेच गुन्हेगारी विषयीचा तुमचा अभ्यास, त्यावरती त्या गोष्टी अवलंबून असतात. मग तिथं एक्झाम असते क्रिमिनॉलॉजीची, म्हणजेच गुन्हेगारी जे आहे त्यावरती एक्झाम असते. बरं, गुन्हेगारी हा विषय आहे, हा विषय तुम्हाला पदवीला सुद्धा असतो.
एक विषय तुम्ही म्हणून अभ्यास शकता अभ्यासक्रमामध्ये सुद्धा. हे विषय लॉला पण असतात आणि हा विषय BA साठी पण आहे क्रिमिनॉलॉजी म्हणजेच गुन्हेगारी. तुम्हाला या विषयीचा अभ्यास चांगला पाहिजे आणि याविषयी तुम्हाला पुस्तकं हे मार्केटमध्ये मिळतात की गुन्हेगाराची मानसिकता कशी असते, तपास करण्याच्या पद्धती असतात, ठस्याचं वेगळं, त्यामुळे अलग अलग असतात, ठसे विषय सगळं असते. मग या ठिकाणी तुम्ही बघितला टीव्हीमध्ये बघा, ठशाला वेगळंच असतात, बाकीचे तपासाला वेगळे असतात, फॉरेन्सिक लॅबवाले वेगळे असतात, हे सगळे त्यामध्ये सगळं अलग अलग असतं त्यामध्ये. पण आपण फक्त शिपाईबद्दल पाहत आहोत. तुम्हाला शिपाई म्हणून तुम्हाला लागायचं असेल, तुम्हाला पहिला नियम आहे तुम्ही पोलीसमध्ये कॉन्स्टेबल पाहिजे. दुसरा नियम तुमचं वय 27च्या आधी पाहिजे, कमी पाहिजे. आणि तिसरा नियम तुम्हाला क्रिमिनॉलॉजी, तुम्हाला हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही क्रिमिनॉलॉजी तुम्ही एक्झाम पास व्हाल त्यावेळेस तुम्ही महाराष्ट्रामध्ये CID शिपाई म्हणून तुम्ही रुजू व्हाल. तुम्हाला ती नोकरी सहज मिळू शकते आणि तुम्ही त्यामध्ये राहून तुमचं प्रमोशन हे सेम पोलीस सारखं असतं. पगाराचा विषय आला, पगार सुद्धा अशीच असते. फक्त विषय काय असतो, पोलीस तपास करत असते. पण हे जे ब्रँच आहे CID ब्रँच आहे, या CID ब्रँचकडे राज्यामधील वादग्रस्त खटले असतील, राज्यामधील अति महत्त्वाचे खटले असतील, जे खटले सरकारने दिलेले आहेत, DGPने दिलेले आहेत, ते खटले फक्त CID चालवते. ही एकूणच मित्रांनो CID विषयीची जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला पूर्ण सांगितली मी. आणि यामध्ये महिला आणि पुरुष दोन्हीही भरती होऊ शकतात पोलीसमध्ये लागल्यानंतर. म्हणजे फक्त पुरुषाकरता नाही किंवा फक्त महिलांकरता नाही, या ठिकाणी दोघं पण या ठिकाणी तुम्ही लागू शकता. ते पण फक्त एका एक्झामवरती क्रिमिनॉलॉजी. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाईक करून शेअर करा. आता त्यामध्येच DB असेल, आपल्यानंतर ट्रॅफिक असेल, राज्य महामार्ग असेल, RTO असेल, आपण याविषयी बघा व्हिडिओ पहिलं पोस्ट केलेत, म्हणजे मागच्या वर्षी पोस्ट केलेले आहेत. जाऊन तुम्ही तेही सर्च करून बघू शकता. ठीक आहे.